नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज मी गव्हाच्या पिठाचे समोसे बनवत आहे. मैद्याचे समोसे खाल्ले की मुलांच्या पोटात दुखतं, म्हणून घरगुती मी गव्हाच्या पिठामध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ व 1 वाटी रवा त्यात घातला आहे. त्यामध्ये ओवा घातला. ओवा छान चोळून घातला की वास छान येतो. 2 मीठ घातलं 2 चम्मच. त्यामध्ये थंड तेल घालायचं 2 चम्मच. त्यामुळे समोसे छान खरपूस होते. कणिक मळून घ्यायचं व 10 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचं. इकडे आपण आलू उकडून घेतलेले आहेत. आलूची भाजी बनवून घेऊ. तेल गरम झालं की त्यात मोहरी जिरं घालून घ्यायचं. नंतर कांदा घालायचा. कांदा त्यामध्ये परतून घेऊन त्यात वाटाण्याचे सोले घालायचे. कोथिंबीर घालायची. नंतर हळद छान मिक्स करून घ्यायचं व लाल तिखट किंवा हिरवी मिरची घालायची. भाजी छान मिक्स करून घ्यायची व मीठ घालायचं. गरम भाजी एका प्लेटमध्ये थंड व्हायसाठी घ्यायची व त्याचे छान आकाराचे पोळी लाटून समोसे बनवून घ्यायचे. समोसे छान तेल गरम करून तळून घ्यायचे. खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे. अगदी मैद्यासारखेच होतात. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. उरलेल्या पिठापासून मी पापड बनवले.